हे आहे बेलफळाचं सरबत। नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। सध्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला ही बेलफळं बाजारात सहज दिसतात। चवीबरोबर तब्येतीला लाभदायक आणि उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देणारं हे बेलफळाचं सरबत। चला तर मग बघूयात हे बेलफळाचं सरबत कसं तयार करायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते। जसं आपण नारळ फोडतो तसंच आपण हे बेलफळ फोडून घेऊयात। आतमध्ये असा पूर्ण गर आणि काही बिया आपल्याला दिसतात। पिकलेल्या फळाचा असा छान रंग दिसतो आणि त्याचा सुगंधही छान असतो। हार्ट आणि पोटाच्या आजारात फायदेशीर असणारं तसंच ब्लड प्रेशर कमी करणारं हे बेलफळ। पिवळसर केशरी रंग असलेल्या या फळाच्या गरात व्हिटॅमिन एचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळं डोळ्यांसाठी सुद्धा हे फळ फायदेशीर आहे। आता आपण हा गर चमच्यानं एका भांड्यात काढून घेऊयात। गर, बिया आणि त्याबरोबरच आपल्याला इथं रेषाही दिसत आहेत। चमच्यानं मी असा गर सगळा व्यवस्थित खरवडून घेतलाय। बेलफळाच्या बिया कडवट असतात, त्यामुळं हा गर आपण मिक्सरमध्ये घालायचा नाही। त्याचा पूर्ण पल्प कसा काढायचा ते मी आता तुम्हाला दाखवते। आता इथं सगळा गर मी असा चमच्यानं व्यवस्थित खरवडून घेतलाय। आता आपला इथं पूर्ण गर काढून झालेला आहे। आता मी यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घातलेलं आहे आणि आता हे चमच्यानं व्यवस्थित असं कुस्करून घेतलंय। हा गर आपण हातानं किंवा मॅशरनं सुद्धा कुस्करला तरी चालेल। यामध्ये आपल्याला अशा बिया दिसतात आणि बियांच्या बाजूला असा चिकट जेलीसारखा भाग दिसतो। आता हा बेलफळाचा गर मी थोडासा हातानं कुस्करून घेणार आहे आणि तो आपण कुस्करल्यानंतर 15 मिनिटं असाच भिजण्यासाठी ठेवूयात। आता 15 मिनिटानंतर गर बघा कसा पाण्यामध्ये एकजीव झालाय आणि घट्ट असा आपल्याला इथं पल्प मिळालाय। आता हा पल्प मला थोडा घट्ट वाटतोय, त्यामुळे मी त्यात परत एकदा 1 ग्लास पाणी घातलंय। आता हा गर बारीक गाळणीतून गाळला जाणार नाही, त्यामुळं मी इथं मोठी गाळणी घेऊन त्यावर हा पल्प घातलाय आणि तो आता मी इथं गाळून घेते। चमच्यानं असं प्रेस करून मी इथं गर गाळून घेते। गाळणीमध्ये आता इथं बिया आणि चोथा दिसतोय। आता हा चोथा मी परत एकदा भांड्यात घेतलाय। आता त्यात थोडं पाणी घालून परत एकदा गाळून घेणार आहे। आता या गरातल्या पूर्ण रेषा आणि बिया आपल्याला इथं वेगळ्या झालेल्या दिसत आहेत। आपण यामध्ये कुठलाही रंग किंवा अजून काही मिक्स केलेलं नाही। या पिकलेल्या बेलफळाच्या गराचा हा पिवळसर केशरी रंग किती छान दिसतोय बघा। आता यात मी पाव चमचा काळा मीठ घातलंय। साखर अर्धी वाटी घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। या सरबताला तुम्हाला थोडा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही यात लिंबू पिळू शकता। मी यात अर्ध लिंबू पिळलेला आहे। आता ही साखर विरघळेपर्यंत आपण हे ढवळून घेऊयात। यात पिठी साखर वापरली तर आपलं हे काम पटकन होईल। आता यात काही लिंबाच्या बिया दिसत आहेत, त्यामुळं मी हे आता परत एकदा गाळून घेणार आहे। हे सरबत थोडं जरा दाट वाटतंय, त्यामुळं मी यात थोडं पाणी घातलंय। तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक न विसरता करा। आता ग्लासमध्ये मी इथं काही बर्फाचे क्यूब्स घातलेत। वाह, मस्त! आपल्या या बेलफळाच्या सरबताला किती मस्त रंग आलाय बघा।
आणि तो नैसर्गिक आहे. आपण त्यात कोणताही रंग वापरलेला नाही. तुम्ही हा बेलफळाचा सरबत एकदा नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. बेलफळाच्या सरबताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.